जरी असेही वाट वादळाची, जरी असेही वाट वादळाची, दिशा न चुकणार आम्ही. जरी रोज नवी आव्हाने, जरी रोज नवी आव्हाने, एव्हरेस्ट सर करणार आम्ही, एव्हरेस्ट सर करणार आम्ही. आजची जी आधुनिक स्त्री आहे तिनं सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी उंच भरारी मारलेली आहे. अत्यंत आत्मविश्वासाने ती आपली प्रगती करत आहे. असं कोणतेही क्षेत्र नाही की त्या स्त्रीने पादाक्रांत केलं नाही. आपला ठसा, आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा, आपल्या विचारांचा ठसा तिनं प्रत्येक क्षेत्रामध्ये उमटवलेला आहे. सो वी हॅव टू रिस्पेक्ट विमेन फॉर देअर आयडेंटिटी. वी हॅव टू ॲक्सेप्ट बोथ विमेन अँड मेन टू कॉन्ट्रीब्यूट इक्वली फॉर द बेटरमेंट ऑफ होम अँड सोसायटी. एव्हरी वुमन is a special no matter where she works. So we are going to celebrate this year 8th March as a Women's Day, and I would like to take opportunity on this occasion of Women's Day get the view, ideas and also thoughts and about the career and social work of a lady who is also working very honestly here. So on behalf of Malujiraje Shetty Vidyalaya and Junior College Fulton, I warmly welcome you madam here. So firstly, I request you please introduce yourself to our students and we all. माझं नाव डॉक्टर शीतल बाळासाहेब सोनवलकर. मी इथे फलटणमध्येच राहते आणि आपल्या नगरपालिकेचा जो दवाखाना आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य केंद्र फलटण, इथे मी सप्टेंबर 2019 पासून कार्यरत आहे. आणि आता यानंतर मी 3 महिन्यापूर्वीच माझ्या स्वतःच्या प्रायव्हेट हॉस्पिटलचं पण ओपनिंग केलेलं आहे. सद्गुरू हॉस्पिटल म्हणून आहे, शिंगणापूर रोड, फलटण. मॅडम, खरं तर मेडिकल फील्ड जे आहे ते तिथं मेल डॉमिनेशन खरं तर आहे, पण तरी तुम्ही हे फील्ड निवडायचं ठरवलेलं आहे. तर त्यामागे असं काही स्पेसिफिक कारण आहे का, किंवा हे फील्ड तुम्ही का निवडण्याचं कारण असं की म्हणजे पहिल्यापासून माझे वडील शेतकरीच आहेत. त्यांचं पहिल्यापासून असं स्वप्न होतं की माझ्या एका तरी मुलाने बाबा मला डॉक्टरच बनायचं. कारण माझे मामा मावशी बऱ्यापैकी डॉक्टर फील्डमध्ये आहेत. त्यांचं असं स्वप्न होतं की मी शेतकरी आहे तर माझी मुलं का नाही होऊ शकत, 100% होणारच असं. मग मी हे फील्ड चॉईस करताना फक्त आणि फक्त माझ्या वडिलांसाठी मी हे फील्ड चॉईस केलं. त्याच्यानंतर मी हे म्हणजे माझा पुढचा जर हे सांगायचं म्हटलं थोडक्यात, तर मग मी हे लग्नानंतर MBBS पूर्ण केलेलं. मी 12वी माझं 11वी-12 पहिली ते 7वी असं शिक्षण माझं वडलेच्या प्राथमिक शाळेमध्ये झालं. त्याच्यानंतरनं 8वी ते 10वी हे तिरकवाडी हायस्कूलला झालं. 11वी-12वी मी सातारला केलं. आणि त्याच्यानंतरनं 2007मध्येच माझं 12वीची एक्झाम दिली की लग्न झालं. लग्नानंतरनं म्हणजे मिस्टर पण कॉपरेटिव्ह होते आणि ते मदत करणार होते. त्यांनी बाबा सांगितलं ठीक आहे तुला शिकायचं आहे ना, चल आपली तयारी आहे, पण केलं तर मग MBBSच करायचं. मग त्याच्यानंतर 2007मध्येच लग्न झालं. 1 वर्ष मी इथेच प्रयत्न केला पण भेटलं नाही. मग नंतरनं मला रशियाला अपॉर्च्युनिटी आली तर मी रशियाला जाऊन MBBS केले 1 वर्ष. 2008मध्ये मी रशियाला ॲडमिशन घेतलं. 2008 ते 14पर्यंत 6 वर्षाचा कार्यकाळ हा माझा रशियामध्येच राहिला. मॅडम, आपण आत्ताच सांगितलं की आपण रशियाला जाऊन MBBS आपलं कंप्लीट केलं, तर ही तर खरं खूप छान गोष्ट आहे किंवा एक इन्स्पायरिंग गोष्ट आहे आमच्या शाळेतल्या मुलींसाठी. तर आपण MBBS रशियाला जाऊन कंप्लीट करण्यासाठी किंवा तिकडे जाण्यासाठी जी काही प्रोसेस केली किंवा आपण कशाप्रकारे तयार केली, एक्झामची कशाप्रकारे तयार केली, या संदर्भामध्ये आमच्या या विद्यार्थ्यांना आपण काही मार्गदर्शन कराल का? म्हणजे मी हे शिक्षण माझ्या वडिलांसाठी घेतलं खास, की त्यांची इच्छा होती की डॉक्टर व्हायचंच बाबा असं. पण लग्नानंतर मी 1 वर्ष इथे CETला ट्राय केला. मधोजी कॉलेजमध्ये मी CETचे क्लासेस लावले. पण कसं घरातलं बाकी सगळं सांसारिक व्याप बघून ना मला एवढा टाईम भेटत नव्हता या सगळ्या गोष्टींसाठी, अभ्यासासाठी. पण नंतरनं कसं एक दिवस म्हणजे असा एक इन्सिडेंट झाला की माझे वडील आले आणि वडिलांची तर फार इच्छा होती किंवा शिक्षणासाठी. जनरली काय होतं की आमच्या समाजामध्ये एकतर खूप लवकर लग्न करतात आणि लग्नानंतर एक अपॉर्च्युनिटी मला मिळाली होती की तयार झाले ते समोरचे की नाही बाबा तू लग्नानंतर पण MBBS करू शकते, माझा पाठिंबा आहे. पण ह्या घरातल्या याच्यामुळे मला एवढा टाईम देता भेटला नाही या सगळ्या गोष्टींसाठी, अभ्यासासाठी. मग माझे वडील एक दिवशी घरी आले तर ते माझं त्यांनी बघितलं की दिवसभर माझा तो घरातला स्वयंपाक, धुणं, भांडी ह्या सगळ्या गोष्टीतच जात होता आणि मी किती अभ्यासात लक्ष घालत होते हे पण त्यांना कळालं. म्हणजे ते मला म्हटले की नाही आता तुझं संपलं, आता तू ही लाईफ लाँग तू अशी हाऊसमन म्हणून म्हणजे हाऊसवाईफ म्हणूनच राहणार.
तुझं आता म्हणजे काय तू करिअर करशील असं काही वाटत नाही. म्हणजे मला खूप वाईट वाटलं. 10 मे होतं, 10 मे 2007 म्हणजे मी तो 8 ते दिवस पण मी कधी विसरणार नाही. विचार केला म्हणजे वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं लिटरली. मग नंतर कसं त्याच दिवशी कोइन्सिडेंटली माझ्या म्हणजे दरवाजामध्ये एक नोटीस पडली होती. विश्व एज्युकेशन कोल्हापूरचं म्हणजे एक हे आहे कन्सल्टन्सी, त्यांनी ते लेटर पाठवलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी एक बाहेर फॉरेनला जाऊन शिकण्यासाठी स्टुडंटच्या ज्या हे आहेत ना, त्यांना मला एक लेटर म्हणजे नोटीस पाठवली होती. त्याच्यामध्ये मी बघितलं की त्याच्यात माझं पण नाव होतं. तर हे कसं गेलं काय केलं मला माहीत नव्हतं. मग मी वडिलांना लगेच संध्याकाळी घरी गेले गावी की त्यांना सांगितलं असं असं एक लेटर आहे, आपण याच्यावरती चौकशी करूयात. मग मिस्टरांना पण घेतलं मी बरोबर. मिस्टर म्हटले ठीक आहे, याच्यात बरेच कॉलेजेस आहेत, इंडियातले पण आहेत आणि आउट ऑफ इंडियातले पण आहेत, तर तो आपण काय नाही आपण हे आउट ऑफ इंडियातलं चॉईस करूया, कारण इथं राहून काय आपल्याला होणार नाही आहे. मग नंतर मी संध्याकाळी तो दिवस जाऊन दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांना घेतला आणि कोल्हापूरला एस टीने आम्ही दोघेही गेलो. तिथे त्या म्हणजे आमचे जे कन्सल्टंट होते बसमे सर म्हणून, फार छान माणूस बरं का. त्याने मला सांगितले डिटेल कसं एज्युकेशन सगळं स्ट्रक्चर काय असेल, वातावरण हे ते सगळं समजून सांगितलं मला. आणि त्यांनी विचारच केला नाही. ते मला म्हटले कुणाला घ्यायचे, त्यांना वाटलं की माझ्या मुलाला वगैरे असं काय घ्यायचं. ते म्हटलं नाही सर मलाच घ्यायचं ॲडमिशन म्हणून मिळाले. तेव्हा त्यांनी डोक्यालाच हात लावला. ते म्हटले शक्यच नाही, म्हणजे मी आता तरी खूप बदल केला मॅडम, मी एवढी साधी होते म्हणजे कुणीही विचार केला असता तर नसतं, म्हणजे मी साडी घालूनच गेलते तिथं. ते म्हणले नाही एक काम कर, तू वडिलांना घेऊन आले, मला तर हे तुला ॲडमिशन देणं पॉसिबल नाही, मी शेवटी कन्सल्टंट आहे, पण मी एक कन्सल्टंटच्या दृष्टीने मी पैसा मिळवण्याच्या दृष्टीनेच हे करणार, मी खूप चांगल्या गोष्टी तिथल्या सांगणार, पण तिथं फेस करणं एवढं सोपं नाही. 6 वर्षाचा काळ खूप मोठा आहे, तू ते किती फेस करणार तिथं मला माहीत नाही. तू तुझ्या नवऱ्याला घेऊन ये, नंतरच मी तुला ॲडमिशन देतो. मग मी माझ्या नवऱ्याला मी पुन्हा घरी आले आणि त्या दिवशी संध्याकाळी पुन्हा मिस्टरांना घेऊन ते पॅन कार्डमध्ये मार्केटिंग करायचे, 4 व्हीलर असल्यामुळे पुन्हा संध्याकाळी आम्ही घेऊन गेलो मिस्टरांना घेऊन गेल्यानंतर ते म्हटले काय नाही बाबा माझी तयारी आहे, तिला पाठवायचे, तुम्ही काय जे असेल ते तुमची तयारी करून करा म्हटले. तर ते म्हटले, मग त्यांनी सांगितलं 6 महिने रात्र असते, 6 महिने दिवस असतो तिथं, पूर्ण रशियनमध्ये एज्युकेशन असतं. म्हणजे आता तुम्हाला सांगायचं झालं तर मी खरोखर एवढी हुशार तर मॅडम मी बिलकुल नव्हते, पण माझं एवढं होतं की मी जिद्दी फार होते की नाही मला करायचं आहे म्हणजे करायचं आहे असं. म्हणजे सांगायला काय हे नाही आहे, इंग्लिशमध्ये मला फक्त 48 मार्क्स होते आणि माझी एवढी इंग्लिश व्होकॅब्युलरी आजही चांगली नाही, त्यावेळेस तर फारच वीक होती माझी, पण नाही आपण करायचं एवढंच ठाणलं होतं. तर ते मला म्हणले ठीक आहे. मग सगळी तयारी आम्ही पासपोर्टच्या, एकतर माझं लग्नाचं असं झालं मॅडम की जस्ट 17 वर्ष लागलं आणि लग्न झालं, त्याच्यामुळे पासपोर्टची जी तयारी प्रक्रिया चालू झाली. एकतर लग्नानंतरनं थोडंसं म्हणजे नावात वगैरे पण बदल झाले, त्याला पण फार फेस करावं लागलं. त्याच्यानंतरनं पासपोर्टचं, मग आता पासपोर्ट काढायचं म्हटलं तर त्याला मग ते मॅरेज सर्टिफिकेट हे ते, मग त्याच्यात लग्नात वय कमी लागत होतं, त्याला पण खूप प्रॉब्लेम झाला. पण मग सगळ्या याच्यावरती मात करून मग ते पासपोर्ट पण मिळाला. आम्ही ह्या प्रोसिजरला जूनमध्ये लागलो, जुलै 31ला माझी मोठी बहीण वारली, म्हणजे एका इन्सिडेंटमध्ये. ती डेथ झाल्यानंतर थोडंसं घरातल्यांचं मत असं खालवलं की नाही बाबा आपल्याला नको, आता ती वारली तर तू कशी पुढे गेल्यानंतर तुला काय झालं तर आम्ही कोणाकडे बघायचं, नको आपल्याला नाहीच करायचं म्हटले, तू हा विषय इथंच ड्रॉप कर नको. तर मी म्हटलं काही नाही, मी एक म्हणजे विचार केला की काय मी जर आज इथं थांबले ना तर मी इथंच थांबणार म्हटलं. मी जराच पुढे गेले तर तिची 3 मुलं आहेत, माझं काहीतरी फ्युचर घडेल आणि त्या मुलांचं पण माझ्यातून काहीतरी फ्युचर घडेल, हे माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं. पण माझ्या आईचा पूर्णपणे निगेटिव्हिटी आली होती की नाही बाबा नाही जायचं आपल्याला. पण त्याच्यावरती म्हणजे मात करून नंतरनं पासपोर्ट वगैरे आला, सगळ्यांना कन्व्हिन्स केलं, म्हणजे सासरचे पण बऱ्यापैकी त्या लोकांना पण काही प्रॉब्लेम नव्हता आणि मिस्टरांनी तर फुल सपोर्ट केला या सगळ्या गोष्टीसाठी की नाही जायचं आपल्याला, फॉरेनमध्ये शिकायचंच केलं. मग नंतर नोव्हेंबरला ही सगळी प्रोसिजर कंप्लीट करून मी रशियाला जायला निघाले. रशियाला म्हणजे एअरपोर्टवरती आम्ही गेलो. माझे वडील असे लेंगा टोपी घातलेले, आम्ही टोटल 17 जणांची बॅच होती तिथे. 17 जणांच्या बॅचमध्ये असं झालं की सगळे एकदम स्टँडर्ड वेल क्वालिफाईड आणि एवढं फास्ट, म्हणजे वोकॅब्युलरी एवढी भारी होती त्यांची इंग्लिश. तर माझे वडील असे त्यांच्याकडे सगळ्याकडे बघतच बसायचे. मी साडीवरती गेलते लिटरली. आता सासरवरून तिथं जाणार म्हटल्यानंतर कसं मी म्हणजे पॅन्ट ऑफ झाले किंवा दुसरं ड्रेस पण घालायची मला भीती वाटायची, कसं घालणार. मी म्हटलं तिथं जाऊन चेंज करायचं. वडील म्हटले ही एवढी हुशार पोरं एवढी इंग्लिश फास्ट बोलत आहेत, कसं होणार. म्हटले नाही मला नाही वाटत की तुझं होईल तिथे, आपल्याला नकोच आहे बघ,
चांगलं आहे, तुझ्या नवऱ्याला चांगला जॉब आहे, सगळं व्यवस्थित आहे, वेल सेटल आहे. उद्या तिथं जाऊन जर नाही MBBS पूर्ण झालं तर काय करायचं? तू जर तिथं तुझं मन नाही लागलं, तुला तिथं नाही फेल झाले, काय झालं तर कसं होणार? पण माहीत नाही माझ्या ते कुठून देवाने पण त्यावेळी जिद्द टाकले की नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका आप्पा. म्हटलं एक तर डिग्री तरी येईल, नाही तर माझं प्रेतच येईल म्हटलं इंडियामध्ये. तुम्ही अजिबात काळजी करू नका त्या गोष्टीची. मग वडिलांनी तेवढ्या वाक्यावरती मला लावलं. मिस्टर पण बरोबर होते. गेले रशियामध्ये, म्हणजे टोटलीच तिथला पण असा टाईम हे होता मॅडम की तिथं टोटली 6 महिने कंप्लीट रात्र असते आणि 6 महिने कंप्लीट दिवस असतो. असे कंप्लीट रशियन लँग्वेज, रशियनमधूनच ते सगळं समजून घ्यायचं आणि शिकायचं आपण असं. म्हणजे तिथला पण पिरियड माझा फार स्ट्रगलिंग राहिला. इंग्लिशचं पण व्यवस्थित हे जमत नव्हतं, पण काही नाही करत राहिले. त्याच्यामुळे पहिलं वर्ष जे होतं ते एकदम व्यवस्थित म्हणजे पास होऊन मी इंडियामध्ये आले. इंडियामध्ये आल्यानंतर पण म्हणजे तेच एज्युकेशन सांभाळत मी संसार पण सांभाळत होते. इथं आल्यानंतर काय तिथला रुबाब दाखवून मला चालणारच नव्हतं. असं म्हणजे इथं आल्यानंतर मग इथलं काय आहे ते घरातलं करून 2 महिने मी इथे सुट्टीसाठी यायचे, पुन्हा मी जायचे. मग जुलै एंडिंगला यायचे, 1 सप्टेंबरला मी रशियाला जायचे. रशियाला गेले. एक इन्सिडन्स त्याच्यामध्ये माझ्या याच्यामध्ये असा झाला की मी जानेवारीमध्ये मी अशी चालते इंडियामध्ये काम असल्या कारणाने. तर त्यावेळी जाताना काय झाले, मी इथून तर बरोबर फ्लाईटने निघून गेले. मुंबईतून इस्तांबूल टर्कीमध्ये मी उतरले. आता कनेक्टिंग फ्लाईट असल्यामुळे माझा तिथे 1-1.5 तासाचा होल्ड होता. पण मी असं म्हणजे एकदम शांत बसले होते. मला काही कळतच नव्हतं की मला पहिलं वातावरण बघून आलते मी रशियातलं कसं आहे आणि आता इथून पुढं मला होणार का हे MBBSचं, मी करणार का, म्हणजे असं एवढं टेन्शन चालू होतं. घरातलं या सगळ्यांना म्हणजे एवढा सपोर्ट दाखवला आहे सगळ्यांनी, एवढा विश्वास दाखवला माझ्या जन्मानं. आणि मी घरातून तिकडे निघाल्यामुळे ते सगळे विचार म्हणजे असे मला ग्रासलेले होते. आणि मी त्या विचारातच अशी तिथे टर्कीमध्ये मी एका याच्यावरती 10 नंबर याच्यावरती वेट करत बसले होते की आत्ता माझी फ्लाईट लागेल, नंतर लागेल. पण ती फ्लाईट निघून गेलेली पण मला माहीत पडली नाही. मी तशीच बसले तिथे. त्यांनी अनाऊन्स करून थकले, पण मी काय माझ्या पण डोक्यात आलं नाही आणि मी विचारलं पण नाही. नंतर ना 1-1.5 वाजला. मी म्हटलं फ्लाईट अजून कशी काय लागली, म्हणून मी त्यांना विचारलं, म्हणजे तोडक्या मोडक्या भाषेतच विचारलं म्हणजे कसं. आणि कोणीही इंडियन नव्हतं त्या काळात तिथे. तर ते मला म्हणले, मॅडम तुमचं नाव अनाऊन्स करून फ्लाईट निघून गेली तुमची लिटरली, आता तुम्ही इथंच राहिला. पण म्हणलं आता याच्यासाठी काय करावं लागेल तेवढं सांगा. तर माझ्याकडे होते 9,000 रुपये. त्यांनी मला सांगितलं या सेक्शनला जाऊन भेटा. 4थ्या मजल्यावरून खाली मी गेले. माझ्याकडे 2 लॅपटॉप, म्हणजे फ्रेंडचा एक आणलेला आणि माझा एक आणलेला दुरुस्तीसाठी, आणि एक लगेज होतं. ते घेऊन मी खालीवर करत राहिले. पण काही मला कोणी काय तिथं सपोर्ट, म्हणजे ते मला म्हणायचे की तुम्ही इंडियात कॉल करा, तुम्ही इंडियामध्ये सांगा, तिथून पुन्हा तिकीट बनवा, हे ते सगळं सांगायचं. नाही तर तुम्ही इथे पैसे भरा, असं तसं. आता तेवढे पैसे पण नव्हते माझ्याकडे, ट्रान्झॅक्शन पण होत नव्हतं आणि मला कोणाला कॉन्टॅक्ट पण करता येत नव्हतं. त्याच्यानंतर मग मी यांना असेच बसले तिथं. आता करायचं काय म्हटलं. अर्धा तास माझा याच्यात गेला. कोणी इंडियन पण तिथे दिसत नव्हतं. अचानक काय झालं, मी बसले असताना एक 25 लोकांची टोळी आली, जे की म्हणजे असे आपल्या इंडियामधून ना बरीच लोक असे बाहेर कंपनी किंवा एअरपोर्टवरती साफसफाई वगैरे करण्यासाठी असे हे क्लायंट म्हणजे एजंट लोक पाठवतात त्यांना. तर ते पोलंडला गेले होते. त्यांना पण मी एक इंडियन तिथं बसले, ड्रेस घातला होता सूट, त्याच्यामुळे त्यांनी ओळखलं माझ्या अपेरन्सवरून की ही इंडियनच दिसते कोणी. तर मग त्यांनी मला सांगितलं, म्हणजे अगदी जम्मू काश्मीरपासून कोलकाता ओडिसातली लोक त्याच्यात होते. तर एक त्यांचा जो मेन होता तो त्यांनी मला विचारलं की काय झालं तिथे इंडियन असं. खरोखर आहे, माझा खूप विश्वास आहे मॅडम त्यावरती. तर मला म्हटलं काय झालं मॅडम, तुम्ही काय इथे बसला, काय झाले दीदी तुला असं. तर मी म्हटलं काय नाही, माझं असं फ्लाईट मिस झाली. मी सगळं घडलेला इन्सिडन्स त्यांना सांगितलं. ते मला म्हटले एक काम करतो, हे लॅपटॉप काय आहे ना ते इथं ठेव, आम्हाला पण कुणाला इंग्लिश एवढं येत नाही. म्हटले हा पोरगा, ह्या पोराचा भाऊ आहे, पश्चिम बंगालचा होता, तो आमच्या इकडे फिरायला आलता, तू याला घे आणि तो तुला काय करायचं ना ते सांगेल म्हटलं. मग त्या मुलाला घेतलं. त्याने मला पहिल्यांदा एक 500 रुपये दिले. त्याच्यामध्ये 5 मिनटं बोलायचे. असं एक ATM कार्डसारखं त्याने मला कार्ड दिलं. मग ते ATM कार्डसारखं कार्ड दिलं असताना मी हे केलं, फोन केला मिस्टरांना पहिला.
मिस्टरांना सांगितली सगळी हकीकत असं असं झाले तर ते मिस्टर बोलले हे बघ आता त्यावेळेस काय म्हणजे 2009चा काळ असा होता की त्यावेळेस एवढं इंटरनेट ॲक्टिव्ह नव्हतं म्हणजे असं तर की ते मला म्हटले मला पण काय करता येणार नाही. मी म्हटलं एखाद्या तिथल्या एजंटला वगैरे तुम्ही बोलून आपलं पुन्हा तिकीट वगैरे करते म्हटलं मी ट्राय तर करतो इथून. मी त्यांना ते पुन्हा फोन केला. मी त्यांना सांगितलं तुम्ही काय काळजी करू नका मी बघते काय माझ्या यानं होईल ते फक्त घरात कुणाला काय बोलू नका की असं काही झालं म्हणून. आणि ॲक्च्युली काय होतं की आपण बाहेर म्हणजे आता मी चाललेली मॉस्कोला होल्ट माझा टर्कीमध्ये इस्तांबूलमध्ये आणि एक तर त्या गल्फ कंट्रीज आहेत तिथे विदाऊट म्हणजे पासपोर्ट किंवा विदाऊट विजा 24 आवर्स जर आपण होल्ड केला तर लगेच तिथे म्हणजे पोलीस हे ते कस्टडी हे ते क्राईमच हे राहणारच होतो. त्याच्यामुळे एक टेन्शन होतं काय होणार मी याच्यातून बाहेर पडणार का नाही. पण त्या मुलांनी पण मला मदत केली. त्याच्यानंतरनं मी माझे एक रशियाला सर होते मी त्यांना कॉल केला की सर असं असं माझं झाले तर मला एखादी तिकीट करून पाठवा तुम्ही. तर त्यांनी हो करतो 2-3 वेळा फोन केला. त्यांच्याच्याने काही झालीच नाही. शेवटी त्यांनी एन टाईमला सांगितलं की नाही होणार. मग त्या मुलाला घेऊन पुन्हा खालच्या सेक्शनला ज्या मॅडम होत्या त्यांच्याकडे गेले तर त्यांनी पण तेच मला सांगितलं नाही होणार म्हटलं मॅडम एवढे पैसे लागतील आता करायचं काय. तेवढ्यात म्हणजे 4:30-5 वाजल्या. या लोकांची 5:30ला फ्लाईट होती. तर ते मला म्हणले हे बघ दीदी आता सगळाच नाद सोड म्हणले तू सगळं बॅग घे पुढच्या ह्याच्यात जे सामान गेले ना ते जाऊ देत म्हटले ते माघारी आपल्याला घेता येईल म्हटले पण तू चल तू राहिलीस तर तू काहीही करशील असं तसं. पण मी विचार केला नाही म्हटलं माघारी जाण्यात काही तथ्य नाही म्हटलं काय होईल ते जाईल म्हटलं मी इथंच राहणार पण मी माघारी काय येणार नाही म्हटलं. मग त्या लोकांनी मला असं $10 $20 असे करत ना मॅडम त्यांनी मला 25,000 रुपये दिले. मी त्यांना सांगितलं एक पासपोर्ट म्हणून मला आणि दुसऱ्या दिवशीच होळी होती त्यावेळी 2010ची होळी ती 25 फेब्रुवारीला. त्यांनी मला 25,000 रुपये दिले. म्हणजे खरोखर देव असतो. त्यांनी म्हणजे देवाच्या रूपात येऊनच मॅडम मला ती मदत केली. आज आपण 10 रुपये देताना पण विचार करतो त्या काळात त्यांनी मला 25,000 रुपये आणि ते पण हातावर पोटच होतं सगळ्यांचं असं. मग त्यांनी मला दिल्यानंतर मी अकाउंट नंबर वगैरे घेतला ते निघून गेले आणि लग बाय चान्स मी खाली गेले तिथे जे त्या याला सेक्शनला ज्या मॅडम होत्या त्यांची दुसरी म्हणजे ड्युटीला दुसऱ्या मॅडम तिथं आल्या. त्यांना मी सांगितलं काय काय झालं ते. मग त्यांनी माझ्याकडून फक्त 2,000 रुपयेच घेतले आणि म्हटले आत्ताच एक फ्लाईट लागली म्हणले तू जा. लगेच मी जाऊन बसले. रात्री 11 वाजता म्हणजे मॉस्कोमध्ये पोचले. तिथून पुढे म्हणजे असं म्हणजे स्ट्रगल माझं फार हार्डवर्क झालेलं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. पण लोकांनी पण मला फार सपोर्ट केलेला आहे. अगदी रशियामध्ये होते ना तरी तिथले स्टुडंट म्हणजे टीचर्स वगैरे होते ना मॅडम फार कॉपरेटिव्ह राहिलेले सगळे माझ्यासाठी. आणि माझा जो फ्रेंड सर्कल होता ना म्हणजे टोटल ऑल ओव्हर इंडियातले आम्ही तिथे लोक होतो. सगळेच म्हणजे सिनियर ज्युनियर जरी असले ना तरी फार छान राहिला माझा पिरियड तो. असा स्ट्रगल असेल तरी सपोर्ट होता सगळ्यांचा. त्याच्यामुळे काय असं वाटलं नाही. नंतर दिल्लीला मध्ये म्हणजे काय असतं रशियाला MBBS केल्यानंतर नाही कंपल्सरी मॅडम MCIची एक्झाम असते. ते MCIची एक्झाम पासआउट झाल्याशिवाय तुम्हाला इंडियामध्ये प्रॅक्टिस करताच येत नाही. मग आता इथे म्हणजे फलटणमध्ये पण लोक बोलायचे डॉक्टर लोक काय असतील किंवा माझ्या वडिलांना किंवा तुम्ही पाठवले खरं पण तिनं तिथून जरी MBBSची डिग्री पास केली ना तरी ती इथे येऊन काय पास होईल म्हणून नाही. कारण त्याचा रिझल्टच पॉईंटमध्ये लागायचा 0.1 0.2% असं. आणि नाही बाबा हे होणारच नाही. पण माझे वडील एवढे हे ना की काही नाही जे जगाचं झाले तेच आपलं होईल ना म्हटले तू प्रयत्न करत राहा झालं नाही झालं तो पुढं बघता येईल म्हटलं विषय. मग नंतर इकडे दिल्लीला पण आल्यानंतर तिथे पण म्हणजे हार्डवर्क केल्यानंतर मॅडम माझी पण पहिल्या अटेम्प्टमध्ये ते MCIची एक्झाम पासआउट झाले. मी MCIची एक्झाम पासआउट झाल्यानंतर मी काही दिवस दिल्लीमध्येच जॉब केल्यानंतर मग मी सातारमध्ये इंटर्नशिप प्लस जॉब करत पुन्हा म्हणजे बाळाचा विचार केला. बाळ राहिलं त्याच्यानंतर मग बाळ झाल्यानंतर मी फलटणमध्ये या UPSCला मी डॉक्टर म्हणून नियुक्त झाले. आणि हे करत मग थोडंसं कोविडचा पण अनुभव चांगल्या प्रकारे आला. त्याच्यामुळे स्वतःच्या हॉस्पिटलचा विचार केला. आपल्या लाईफमध्ये मॅडम खूप शुभ संकेत येत राहतात. म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट करायची असेल तर खरं तर हे जे संकेत आपल्याला सांगत असतं की आपल्या जीवनात हे संकेत येत असतात ते खरं तर त्याच्याकडं आपण लक्ष देणं ते ग्राफ्स करणं किंवा त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणं हे खूप गरजेचं असतं. की जसं तुम्ही देत आलात म्हणजे तुम्ही कधी हारला नाहीत. म्हणजे जर तुमची मानसिकता कुठेतरी खचली असेल नाही असं नाही पण तुम्ही त्याला ओव्हरकम करत राहिलात सतत. म्हणजे शुभ संकेत तुमच्या वडिलांच्या फॉर्ममधून मिळाले. कधी तुमचे वडील तुम्हाला तसे भेटत राहिले. कधी अचानक तुमच्या लेटर दारासमोर आलं रशियाचं लेटर आलं. म्हणजे ह्या सगळे तुमच्यासाठी शुभ संकेत होते. किंवा तुम्ही रशियाला गेल्यानंतर तिथं तुम्हाला ते लोक भेटणं म्हणजे ह्या मोठ्या गोष्टी. आणि खरं त्या काळामध्ये म्हणजे 2009च्या किंवा त्या पिरियडमध्ये 25,000 अनोळखी व्यक्तींना देणं म्हणजे खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आपण तेच तुम्ही म्हणला की कोणाला 10 रुपये द्यायचे
त्याच्यानंतर आपण विचार करतो. आणि मग अशा वेळेला की असे शुभ संकेत आपल्या लाईफमध्ये जेव्हा येतात तेव्हा प्रत्येकाने खरं तर ते ग्रास्प केले पाहिजे, माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण जर त्याकडे दुर्लक्ष करत राहिलो या शुभ संकेतांकडे किंवा गुड अपॉर्च्युनिटीजकडे, तर मग आपण कुठेतरी हारतो. पण तुम्ही जिद्दीनं पुढे गेलात, ह्या सगळ्या संकेतांचा वापर केलात आणि इथपर्यंत येऊन पोहोचलात खरं तर मॅडम. पुढचा प्रश्न त्यासाठी असा आहे मॅडम की आपली भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे की तुम्ही सांगितलं की घरातून बऱ्याचदा कधी तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला असेल, कधी थोडंसं तुम्हाला खचल्यासारखं झालं असेल, ते चालूच राहतं कारण आपली संस्कृती त्या पद्धतीची आहे. सो MBBSचा कोर्स पूर्ण करत असताना रशियामध्ये एक स्त्री म्हणून तुम्हाला काही वेगळा त्या ठिकाणी अनुभव आला का, किंवा वेगळी वागणूक तुम्हाला तिथं मिळाली का, म्हणजे काही तुम्हाला स्लाइटली किंवा असा मोठा काही फरक जाणवला का तुम्हाला ॲज अ वुमन म्हणून त्या ठिकाणी डॉक्टरचा कोर्स पूर्ण करत असताना? तसं म्हणायला गेलं तर रशियामध्ये मॅडम मला कधी असा डिफरन्स जाणवला नाही बरं का. ते संस्कृतीच वेगळी असे, त्यांना काही फरक पडत नाही, म्हणजे ते मेल फिमेल सगळं त्यांच्यासाठी सारखंच आहे. पण आमचा जो होता ना, म्हणजे आपले ऑल ओव्हर इंडियातले जेवढे स्टुडंट होते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मेल पण होते, आम्ही फिमेल पण होतो. पण ते मुलांचाच असं म्हणजे जनरली कसं राहतं ना की काय गरज आहे, लग्नानंतर MBBS करते, 2 मुलं हे करायची ना आपले संसार करत बसायचा, कशाला इथं टाईम वेस्ट करत बसले. आणि इथून जाऊन काय MBBS पास होणं म्हणजे MCI, इथं जरी MBBS पास केलंस तरी काय तिथं जाऊन MCI पास होणार आहेस काय नाही, आता एन्जॉय कर, काय नाही तिथं जाऊन काय तुझे MCI पास होणार नाही, तू काय होणार नाही आहे. तेच ना असा की 2 मुलं करायची, आपली निवांत संसार करायचा. कुणी सांगितलं इथं एवढं हे करायला. ज्यावेळेस इथे दिल्लीला आले त्यावेळेस पण ते माझी चिकाटी बघून इथे सगळे मला कॉपरेट करायचे बरं का, असं मला कोणी हे केलं नाही. सुरुवातीला तर खूप म्हणजे इथे ज्यावेळेस आपल्या फलटणमधूनच म्हणजे असे बरेचसे लोक आहेत की ते माझ्या आईवडिलांना झाले किंवा माझ्या मिस्टरांना झाले की नाही बाबा ही नाही होऊ शकत, शक्यच नाही आहे, होणारच नाही, म्हणजे चॅलेंजेस लागायचे लिटरली असे, हे होऊ शकत नाही, म्हणजे हे करू शकत नाही. आणि केलं तरी पुढं म्हणजे ती डॉक्टर म्हणून कितपत राहील हे माहीत नाही, असं म्हणजे इनडायरेक्टली राहायचं असं खूप. पण कधी असं त्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही, असं की नाही बाबा आपलं एक ध्येय फिक्स केलं ना की आपल्याला तिथपर्यंत पोचायचं म्हणजे पोचायचं. असं आपली मेंटॅलिटी म्हणजे माझ्यावरती तर खरोखर तुम्हाला सांगते की चॅलेंजेस लागायचे की 100% नाहीच होणार. ती रशियात तर MBBS पूर्ण होणारच नाही तिचं. आणि जरी झालं म्हणजे तिथलं ते पूर्ण झाल्यानंतर पुन्हा असे आले की बाबा दिल्लीमधली जी MCIची एक्झाम आहे ना ती तर 100%च नाही होणार, कारण त्याचा रिझल्टच एवढा हार्ड होता. पण असे एक पॉईंट मी क्लिअर करत गेले ना, त्याच्यामुळे लोकांचे शब्द ॲटोमॅटिकली कमी झाले, बोलणं लोकांचं असं मानसिकता नंतरनं म्हणजे जरी झालं. आता मी इथे UPSCला लागलं मॅडम असं एक डॉक्टर म्हणून असं, तरी पण मला इथं लोक अशी सुरुवातीला बोलायची. म्हणजे मी सातारा डायग्नॉस्टिक सेंटरला ना, मी प्रायव्हेट हॉस्पिटल होतं मॅडम, मी तिथे काय करायचे इंटर्नशिप करायचे सकाळी 8:30 ते 2:30 आणि ते करत करत मी एक प्रायव्हेट जॉब पण करायचे. तर मग तिथे मला सगळे असे डॉक्टर्स मेल डॉक्टर्स ते बोलायचे की मॅडम मला नाही वाटत की तुम्ही गव्हर्नमेंट याच्यामध्ये टिकू शकाल. म्हटले तुमच्याकडे बघून तर असं वाटत नाही, तिथे फार हे असतं, प्रत्येक नगरसेवक झाले, सरपंच झाले, ते प्रत्येक लोकांना टॉलरेट करणं, त्यांच्या म्हणण्यानुसार चालणं वागणं खूप अवघड आहे. म्हटले तुमच्याकडे बघून तर वाटत नाही की तुम्ही कधी गव्हर्नमेंट हे करचाल. किंवा मी सरकार म्हणजे गव्हर्नमेंट सातारा सिव्हिललाचे एक आमचे डॉक्टर होते, डॉक्टर कदम, खूप चांगले होते. म्हणजे मी त्यांच्याकडे जॉबसाठी असं की मला ह्याच्या व्यतिरिक्त एखादा म्हणजे सुरुवातीला मला कुठंच काही नव्हतं, फार स्ट्रगलिंग पिरियड आहे, पण सांगायला मला एवढा वेळ नाही आहे असं. तर त्यांच्याकडे मी जॉबसाठी जाऊन बसायचे की ॲटलिस्ट मला 10,000 रुपयाचा तरी सध्या जॉब द्या, मला फार गरज होती त्या काळात असे. तर ते म्हणजे एवढ्या याच्यावरती आल्यामुळे ते म्हणायचे की नंतरनं ज्यावेळेस मी सातारा सिव्हिलला स्ट्रगल करून इंटर्नशिप पण मिळवली, त्या इंटर्नशिपमध्ये पण मला मिळवण्यासाठी पण फार स्ट्रगल झाला तिथे. तर त्यावेळेस ते मला बोलले की तू जरी आता इथं तुला इंटर्नशिप मिळाली असेल, तू जरी गव्हर्नमेंट जॉब केला ना, तरी मला नाही वाटत की तुझं स्वतःचं हॉस्पिटल कधी चालवू शकतेस, पॉसिबलच नाही आहे म्हटले, तुझ्या लायक नाही आहे, म्हणजे तू चालवू शकत नाही. म्हणजे ओपनली ते बोलायचे असे. पण ज्यावेळी मी खरोखर इथे फलटणमध्ये पण आले ना, तरी पण सगळ्यांना असं वाटायचं की नाही बा ही UPSC हँडल हिच्याकडून नाही होणार असं. पण ते खरोखर म्हणजे काय कालांतराने असं सगळं दाखवून दिलं. म्हणजे कोविड कसा आला, म्हणजे माझं मी हँडल पहिल्यापासून करतच होते, पण ते हे सगळं दाखवण्यासाठीच कोविड आला. म्हणजे आमच्या मी UPSCच्या बाबतीत तरी बोलते असे, म्हणजे सगळ्या मुलींचं वगैरे, आमचं सगळ्या मुलींचा स्टाफ आहे मॅडम इथे, आमचा टोटल 43 मुलींचं, म्हणजे ANM JNM एक डॉक्टर, ANM JNM फार्मसिस्ट, असे सगळे आहेत ना, ह्या मुलींचा स्टाफ आहे. आणि ह्या सगळ्यांना घेऊन काम करणं आणि कोविडच्या काळातलं काम करणं म्हणजे डिफिकल्ट होतं असं. पण सगळेच फार सपोर्टिव्ह भेटले. नंतर लोकांना कळालं काय नाही होऊ शकतं. म्हणजे मला ह्याच्यातून एवढं सांगायचं काय नाही, जगाकडे बघून आपण चाललं तर मॅडम आपण कधीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. असं आपल्याला करायचं म्हटलं, आपल्या डोक्यात तेवढी गोष्ट ठेवली ना, 100% आपण ते अचीव करू शकतो.
म्हणजे या जगात खरोखर कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नसते, मिळवू शकतो आपण, सगळ्या गोष्टी मिळवू शकतो असं. म्हणजे मला स्वतःवरती कधी मी पण असा विचार करायचे माझ्याच्या, म्हणजे लोकांनी जनरली बोलले ना समोरचे की नाही तू नाही डॉक्टर होऊ शकत, मला पण असं वाटायचं नाही, पण काहीतरी एक होत गेलं की नाही आपण करत राहिलं तर काय हरकत आहे ना. मी करतच राहिले, एवढंच केलं. त्यापेक्षा आपण खरं सेफ्टी शिल्ड तयारच करून ठेवलं Safety पाहिजे. shield. ह्या किती जर निगेटिव्ह वेव झाला तरी आपली पॉझिटिव्हिटी जी आहे आपण स्वतःभोवती एक सेफ्टी शिल्ड तयार करूनच ठेवलं पाहिजे आपण खरं. म्हणजे किती जर निगेटिव्ह वेव्ज आपल्यापर्यंत आल्या तर ते न पोहोचण्यासाठी आपली पॉझिटिव्हिटी तेवढी आपण स्ट्रॉंग खरं तर ठेवली पाहिजे आणि तुमचा तर 100% अचीवच करू शकतो. नाहीतर बघा दुसऱ्याने जर पॉझिटिव्ह आहे आणि तुमच्यातच जर निगेटिव्हिटी असेल ना तर आपण नाही ते काय अचीव करू शकणार कधी. कारण ते करायचं ते आपल्यालाच करायचं आहे मॅडम. आपण जगाचं किती ऐकायचं, किती म्हणजे त्याच्यावरती विचार करायचा आपण, माझं तर असं मत आहे की आपण जेवढं समोरच्याचा विचार करू ना मॅडम, हे आपल्यात आपण मागं जातो आहे. आपण पुढे जायचं असेल ना तर आपल्या स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे आणि पुढे म्हणजे चालत राहिलं पाहिजे. मॅम तुम्ही बोललात की पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे आणि तुम्ही सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घेतल्या आणि तुम्हाला खूप लोकांचा सपोर्टही होता. तसंच काही लोकांच्या तुमच्याबाबतची मानसिकता ही निगेटिव्ह होती, पण तुम्ही तुमच्या स्ट्रगलने ती मानसिकता चेंज केली. तर तुमचा असा क्वेश्चन आहे मॅम, तुम्ही या फील्डमध्ये किती वर्ष आहात आणि मेडिकल क्षेत्रात काम करण्याचा तुमचा अनुभव कसा आहे? म्हणजे सगळे असे बोलायचे की मेडिकल फील्ड फार वास्ट आहे, फार अवघड आहे, असं आहे तसं. म्हणजे प्रत्येकाचे अनुभव फार वेगळे असतात बरं का मॅडम याच्या बाबतीत असं. पण मी जसं म्हणजे मी गव्हर्नमेंटला पण केलेले, प्रायव्हेट सेक्टरला पण केलेले काम आणि मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला, म्हणजे मी दिल्लीत असताना एका कॅन्सर सेंटरला काम केलेलं आहे असं. म्हणजे टोटल 150 बेडेड हॉस्पिटल होतं. त्यावेळेस तर मला बिलकुल सुद्धा म्हणजे मला स्वतःला म्हणजे कसा पेशंट बघायचा, कसा चेक करायचा. अगदी मी रशियात जर MBBS केलं असेल तरी तिथे म्हणजे प्रॅक्टिकली वर्क तिथे एवढं हँडल करून देत नाही तिथले लोक, कारण ते फार हायजेनिक असतात आणि आपली अशी म्हणजे स्किन वगैरे असते त्याच्यामुळे ते काय हात वगैरे लावून द्यायचे नाहीत. त्याच्यामुळे इंजेक्शन पण मला देता येत नव्हतं. पण मी ज्यावेळेस MCIची एक्झाम झाल्यानंतरनं दिल्लीमध्ये पार्क हॉस्पिटल म्हणून आहे फरीदाबादमध्ये, तिथे मी जॉईन झाले. त्यावेळेस सरांनी मला विचारलं की तू एक पेशंट आला आहे तर तू त्याचे नोट्स कसे लिहिणार असं. फिवरचाच पेशंट आहे मग. पण मला तेवढं पण सांगता नाही आलं. मी त्यांना फ्रँकली सांगितलं की मला नाही सर म्हणजे समजणार असं. मग त्यांनी मला सांगितलं म्हणजे अगदी लिटरली ते म्हणजे बोटाला धरून मला शिकवल्यासारखं शिकवलं की असा पेशंट आल्यानंतर ना असे नोट्स लिहायचे असतात. मग तिथे बऱ्यापैकी जे सिस्टर स्टाफ वगैरे होता त्यांच्या सगळ्याकडून मी शिकले. एक 6 महिन्याची सर्व्हिस केली मॅडम मी तिथे, पण खूप छान एक्सपिरियन्स होता टोटल. पण माझे पण एवढं मी ठेवायचे की नाही मला येत नाही ना तर मला हे शिकलंच पाहिजे. इंजेक्शन कसं देतात, BP कसा चेक करतात, म्हणजे इथून ते बेसिक इंटर्नशिपच होती ना म्हणजे. तर त्याच्यात मी ह्या सगळ्या गोष्टी शिकले. स्टिच कसे टाकायचे, किमोचे पेशंट कसे असतात, त्यांचे पोट कसे हे करायचे, म्हणजे खूप प्रत्येक कॅन्सर प्रत्येक तिथे म्हणजे प्रत्येक ऑर्गनच्या कॅन्सरचे पेशंट असायचे आमच्याकडे. तर तिथे डॉक्टर मधुर गुप्ता म्हणून होते, ऑन्को फिजिशियन होते, फार छान मॅडम, एवढं सुंदर ते एक्सप्लेन करायचे ना. किंवा तिथले जे ऑर्थोपेडिशियन होते, सर्जन होते, प्रत्येकाने मला म्हणजे त्यांच्या फील्डमध्ये, कारण माझी करण्याची तयारी असायची की नाही मला येत नाही ना तर मी 100% करणार. म्हणजे मी लिखाणापासून डायपर चेंज करण्यापासून पेशंटचं सगळं करायचं. आपल्याला येत नाही म्हटल्यानंतर बेड मेकिंगपासून सगळं करायचं की कारण बेसिकपासूनच शिकलं पाहिजे म्हटलं. आपण जिथे कच्चं आहे तिथे आपल्याला परिपक्व करताच आलं पाहिजे, त्याच्याशिवाय नाही पुढे हे करणं. म्हणजे माझा तिथला एक्सपिरियन्स पण खूप छान राहिला. त्याच्यानंतर मी सातारा सिव्हिलला लागले. सातारा सिव्हिलला तर म्हणजे लिटरली असे पेशंट असे म्हणजे अगदी अंगावरती पांढरा ॲप्रन दिसला की ते ओढून घ्यायचे, मला बघा मला करा, कारण एवढी वाईट सिच्युएशन आहे की बाबा तिथे डॉक्टरच नाही आहेत. मग तिथे पण मला खूप चांगल्या प्रकारे म्हणजे कॅज्युअल्टी हँडल करण्यापासून खूप चांगला अनुभव आला. ते करत करत मी सातारा डायग्नॉस्टिक सेंटरला हाऊसमन म्हणून मी एमर्जन्सी हँडल केल्या. मग तिथे एकदम चांगल्या प्रकारे मॅडम माझा हात साफ झाला की नाही बाबा आपल्याला म्हणजे दिल्लीचा किंवा सिव्हिलचा हा एक्सपिरियन्स मला तिथे मॅटर केला. आणि मी जिथे जिथे कमी होते तिथले जे डॉक्टर होते त्यांनी मला परिपूर्ण केलं. नाही म्हणजे ते पण विचार करायचं नाही हिला शिकण्याची म्हणजे इच्छा आहे आणि करते चला आणि ते शिकवत राहिले. त्याच्यामुळं म्हणजे त्या याच्यावरती मॅडम मी इथे UPSCला एकटी म्हणजे डॉक्टर, मी कसलाही एमर्जन्सीज येऊ द्या तिथे अगदी स्नेक बाईट आला ना तरी प्रायमरी लेवलला जे काही करायचे ते मी एक चांगल्या प्रकारेच म्हणजे सजेशन तरी त्यांना माझं आत्तापर्यंत म्हणजे मला तेवढा माझ्यावरती सेल्फ कॉन्फिडन्स आहे की माझ्याकडून कुठल्याही पेशंटला आत्तापर्यंत सजेशन कुठलं खोटं गेलेलं नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगते एक आपल्या इथे एक नाईक पेशंट म्हणून आहेत, त्यांना मी इथे सप्टेंबर 2019ला जॉईन झाले. त्या जानेवारीला माझ्याकडे आल्या. तर त्यांच्या ब्रेस्टमध्ये ना एक गाठ होती मॅडम.
त्यांनी काय सांगितलं मला इथं आल्यानंतर, त्यांच्या सासूबाई इथे भाजी विकायला बसायच्या. त्यांनी सांगितलेलं, त्यांनी बरेच दवाखाने त्यांना मॅडमला फिरवलेलं. तर त्या म्हटलं इथे एक मॅडम आहेत बाबा, मी नाव ऐकले बऱ्यापैकी, सांगतात वगैरे, चल तुला मी त्यांना दाखवते एकदा. आल्यानंतर मी त्यांना बघितलं तर त्यांचं ब्रेस्टचं जे निप्पल होतं ते पहिली मुलगी त्यांची 12वीत आणि छोटी मुलगी 3 वर्षाची. ते 2.5 वर्षाचं बाळ असल्यापासून ते ब्रेस्ट फिडिंग त्या करायच्या त्याला. तर ते बाळाने ते निप्पल म्हणजे चावलं होतं, त्याच्यामुळे ते निप्पलच कट झालं होतं मॅडम. कट झाल्यामुळे काय झालं, ते ब्रेस्टमध्ये आतमध्ये गाठ तयार झाली. आता इथे त्यांनी मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला दाखवलं, 2-3 हॉस्पिटलला गायनॅकॉलॉजिस्टकडे दाखवलं. गायनॅकॉलॉजिस्टनं सांगितलं, त्यांनी त्यांची काही ट्रीटमेंट होती 1 महिन्याची ती कंप्लीट केली. त्यांनी फरक पडेना, मग त्यांनी एका स्किन स्पेशालिस्टकडे पाठवलं, कारण पुढे वाट तयार झाला होता. तर स्किन स्पेशालिस्टनं सांगितलं की त्यांची पण तिने ट्रीटमेंट केली, पण तिला विचारलं काही फरकच पडला नाही. मग हे करत करत त्या माझ्याकडे आल्या. त्यांना मी सांगितलं, मी 3 दिवसाची त्यांना अँटीबायोटिकची थेरपी दिली. त्याच्यानंतरनं त्या पुन्हा आल्या, बघितलं तर ते गाठीत काय फरक नाही. मी त्यांना त्याच वेळी सांगितलं, अजिबात म्हटलं इकडं तिकडं जायचंच नाही. म्हटलं तुमची कितीही गरिबी असू द्या काय असू द्या, आपण प्रायमरी लेव्हलला हे मला तर असं पिक्चर वाटते. म्हणजे तिच्या सासूबाई होत्या, त्यांनाच मी सांगितलं. म्हणजे त्या लिटरली रडायला लागल्या. त्यांना म्हणजे जनरली गाठ म्हटलं की पेशंटला पहिलं, गाठ तर कुठलीही असू शकते, पण तिनं तेच घेतलं की मला हे असणारच असं, कारण खूप मोठी गाठ होती ते. असं त्यांचं वय पण 42 वर्ष होतं. नंतर त्यांना पण सांगितलं, म्हणजे एकही क्षण वाया घालवायचा नाही. मी इकडं तिकडं काम करण्याचा मला अनुभव असा आला मॅडम, की मी सातारला राहिले ना, मला त्याचा खूप चांगल्या प्रकारे अनुभव राहिला. तिथल्या डॉक्टरांशी, मोठे मोठे जे डॉक्टर होते त्यांच्याशी ओळख झाली माझी. मग सातारचे जे आपले डॉक्टर मनोज लोखंडे आहेत, सरांना मी डायरेक्ट कॉल केला, असा पेशंट पाठवून देते सर, काय असेल ते बघून घ्या. मी इथं त्यांची USG केली, तुकडा घेतला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सरांनी तिथे गेले, सरांनी त्यांचं पेट स्कॅन केलं, कुठेही पसरलं नव्हतं, ब्रेस्टमध्येच होतं. ब्रेस्ट कॅन्सर म्हणूनच डायग्नोज झाला. सरांनी लगेच ॲट अ टाईम विदिन 1 आठवड्यातच मॅडम त्यांचं टोटल म्हणजे ते ऑपरेटिव्ह केलं, किमो चालू केली. आणि आज एवढी भारी म्हणजे खूप छान मॅडम, आज 1 वर्ष होऊन गेलं त्यांचं ब्रेस्टचं ऑपरेशन झालेलं. खूप छान सर्वाईव्ह करता येतं, म्हणजे सगळे कामधंदा सगळं घरातलं, म्हणजे त्या मला लिटरली भेटायला पण येतात तिथे. म्हणजे मी माझं मोठेपण सांगू नये, पण माझ्यात ना मॅडम मी असं विचार करते की जर मी समोरच्याला नाही, म्हणजे काय झालं, त्यांना एक 30,000चं इंजेक्शन होतं. त्यांना इथं फलटणमध्ये सगळीकडे फिरल्या BHMS डॉक्टरांकडे. आणि आम्ही जनरली काय करतो, असे जास्त कॉस्टली जे असतात ना ते इथं देत नाही बाबा, की समजा एखाद्याला काही रिॲक्शन आली तर त्याला कोण हे करणार ना. जनरली पेशंट पण काय करतात, पेशंटची पण टेंडन्सी असतात की येताना खाली मान घालून येतात मॅडम. ट्रीटमेंट घेतल्यानंतर ना त्यांचं रूप बदलतं असं. आणि चांगली ट्रीटमेंट बसली तर ठीक, पण त्याच्यात जर काय झालं अलीकडं पलीकडं तर ते लगेच म्हणजे त्या डॉक्टरने दिलं, त्या सिस्टरने केलं, म्हणूनच आमचं असं झालं, असं होतं. मग ते ना मला, मी त्या दिवशी नेमकी सुट्टीवरती होते, शनिवारच होता, आणि त्या मला फोन केला त्यांनी की मॅडम मला असं इंजेक्शन तर घ्यायचं, फार महत्त्वाचं आहे, 2 दिवस लेट झाले, काय करायचं. मला पण घाईच होती, मी बाहेर गावीच निघाले होते. मला त्या याच्यासमोर भेटल्या, आपल्या रेस्ट हाऊस आहे कोर्टाच्या तिथं भेटलं. मी त्यांना गाडीवरतीच मॅडम ते 30,000चं इंजेक्शन दिलं. मी म्हटलं काय झालं तर मला विचारायला आहे म्हटलं. पण मॅडम एवढं छान ना, काही नाही, एकदम छान आहे ती पेशंट. म्हणजे आज मी तिची म्हणजे लाईफ, ते पटकन डायग्नोज झाल्यामुळे मॅडम ते आणि विदिन अ पिरियडमध्ये डायग्नोसिस झालेलं खूप छान मॅडम. अगदी फायनल डायग्नोसिस होणं फार गरजेचं आहे. पेशंट असं माझं असं मत आहे, पेशंट फिरत नाही राहिला पाहिजे. इथं जरी आला ना मॅडम, इथं पण फार गरीब लोक येतात. म्हणजे आज दुसरा एक्सपिरियन्स असं सांगायचं झालं ना मॅडम, तर एक पेशंट असा, म्हणजे एवढी गरिबी आहे आपल्या इथे की इथं जर पेशंट येतात ना, त्यांच्याकडे लिटरली 5 रुपये पण नसतात. असं केस पेपर काढायला सुद्धा एवढी गरिबी आहे. म्हणजे आज आपल्या म्हणजे जेवढे स्टुडंट वगैरे आहेत ना, आज प्रत्येकाकडे मॅडम अँड्रॉइडचे फोन आहेत असे. तर मला याच्यातून एवढं सांगायचं की तुम्ही म्हणजे तुम्हाला ज्या अपॉर्च्युनिटी ह्या मिळतात ना गोष्टी, याचा फायदा करून घ्या. कारण तुम्ही खालच्या लेवलला जर असं खाली वाकून बघितलं ना आपल्यापेक्षा, तर किती गरिबी आहे ते कळतं. असं इथं आल्यानंतर किती गरीब, 5-5 रुपये देताना पण ना मॅडम एक रुपया जमा करून आणलेला असतो. मॅम, तुमच्याकडे वेगवेगळ्या आजाराने त्रस्त पेशंट येत असतीलच, त्यामध्ये महिला पेशंट पण साधारण येतच असतात. तर सर्वसाधारणपणे महिलांच्या बाबतीमध्ये की तुमच्या निदर्शनामध्ये कुठली बाब आली, म्हणजे जास्त आजारपण कुठल्या प्रमाणामध्ये आहे, कुठल्या आजाराचं प्रमाण जास्त आहे, तुम्हाला ती कुठली समस्या जास्त प्रमाणामध्ये जाणवली, आणि त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले का बाबा ते कमी करण्यासाठी, त्यांच्यामध्ये समुपदेशन असं म्हणूयात आपण, किंवा तसा काही एखादा
उपक्रम किंवा त्या संदर्भात महिलांना काय सांगाल, कशी काळजी घ्यावी किंवा काय? जनरली म्हणजे भारतीय महिलांमध्ये बरेच आजार आहेत बरं का मॅडम. कसं होतं म्हणजे अगदी असं आपण जरी सुशिक्षित असलो आणि आपण काम करत असलो ना, तरी आपण पण आपल्या आहाराकडे किती लक्ष देतो हे तुम्हाला पण माहिती आहे. असं म्हणजे एवढं आपलं बिझी शेड्यूल असतो, याच्यामधून नाही वेळ भेटत या सगळ्या गोष्टींसाठी. पण सगळ्यात जास्त पेशंट जे आहेत ना आता सध्या, ते ॲनिमिक पेशंट खूप जास्त आहेत. कारण खाण्यापिण्यातले बदल खूप जास्त आहेत असे, वेळेवरती न खाणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिशवीचे आजार एक जास्त आहेत मॅडम. या पिशवीच्या आजारामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आत्ता तर मी इथे लागल्यापासून लगभग मॅक्सिमम याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि याचं म्हणजे आपल्या फलटणमध्ये पण खूप जास्त प्रमाण आहे मॅडम या सगळ्या गोष्टींचं. असं पिशवीचा कर्करोग आणि याचा स्तनांचा कर्करोग आणि हे रक्त कमी. आम्ही जनरली काय करतो, जिथे जिथे म्हणजे आता हे जास्त प्रमाण जे आहे ते असं नाही की म्हणजे खालच्या लेवलच्या लोकांमध्ये आहे किंवा झोपडपट्टीत लेवलवरती असेल किंवा स्टँडर्ड कोटामध्ये असेल, असं नाही आहे. हे सगळीकडे झालेलं आहे. तरी पण आम्ही काय याला कंट्रोल करण्यासाठी काय करतो, आम्हाला वरून याच्यासाठी बरेच प्रोग्राम असतात. जनरल म्हणजे RCH, महिला याच्यासाठी म्हणजे एक प्रोग्रामच आहे. त्याच्या थ्रू आम्हाला म्हणजे मेडिसिन काय त्यांचे आहार वगैरे मिळतात. तर माझा जो स्टाफ आहे ना किंवा आशा ANM ह्या काय करतात, संतुलित आहारासाठी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन म्हणजे जनजागृती पण करतात याची. आणि त्यांना पोषक आहारासाठी ज्या काही आहार पण दिला जातो, मेडिसिन पण दिल्या जातात मॅडम याच्यासाठी. म्हणजे महिन्यातून आता आपण कसं ठेवलेलं आहे की माझ्या आमचा जो सिस्टर स्टाफ आहे तो बाबा महिन्यातून एक कॅम्प घेणार. त्याच्यामध्ये जेवढ्या गरोदर माता आहेत, गरोदर मातांची काळजी घेणं फार गरजेचं आहे. मग त्या काय करतात, त्यांना एक निधी आलेला असतो वरून. त्या निधीतून त्यांच्यासाठी शेंगदाण्याची चिक्की असेल की लाडू असेल किंवा गूळ असेल, बीट असेल, असे आहार त्यांना एक अंगणवाडीमध्ये बोलवून सगळ्यांना तो आहार दिला जातो त्या बायकांना. किंवा मग आम्ही काय करतो, असे जिथे जिथे झोपडपट्टी एरिया आहे अशा ठिकाणी कॅम्प घेतो. कॅम्पमधून त्यांचा आम्ही BP शुगर, कारण ह्या प्रत्येक महिला इथपर्यंत पोचल्याची नसते. मग तिथे जाऊन त्या प्रत्येकाचं BP शुगर चेक करणं, BP शुगर चेक करून पुन्हा ब्लड पण चेक करतो. बाबा ज्याचं काय असं वाटेल ॲनिमिक वगैरे असेल तर त्यांना तिथे मेडिसिन वगैरे दिले जातात. मग त्यांना सांगितलं जातं तुम्ही सरकारी दवाखान्यात या, तिथून तुम्हाला आपण सगळं काय जे काय असेल ते तुम्हाला पुरवलं जाईल बाबा असं तुमचं. तसं गव्हर्नमेंट पण मॅडम याच्यावरती खूप जास्त खर्च करतं, फक्त आपण त्याचा उपभोग घेत नाही. असं म्हणजे माहिती आहे, ज्याला माहिती आहे तो घेतोय, आणि माहिती असून न घेणारे पण बरेच आहेत लोक. असं दृष्टिकोन पण आहे म्हणजे गोष्टी वापरण्याचा पण एक दृष्टिकोन. हां, सरकारी गोष्टी खरोखर खूप चांगल्या आहेत मॅडम, व्यवस्थित. म्हणजे सरकारवरून पण चांगलं अगदी म्हणजे आहारापासून झालं किंवा मेडिसिनपासून झालं, चांगल्या गोष्टी प्रोव्हाइड करतात. मार्च 2020 पासून संपूर्ण भारत देश कोरोना या महामारीच्या भीतिदेगाच्या छायेत आहे मॅडम. तर कोरोना बाधित पेशंटचा सर्वाधिक जर जवळचा संबंध म्हटला तर तो मेडिकल फील्डचाच आहे. म्हणजे अगदी मेडिकल फील्डमध्ये उद्या म्हणजे ठिकाणी काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचा सगळ्यात जास्त जवळचा संबंध आलेला आहे. तर या काळातला तुमचा अनुभव कसा होता? किंवा हे पण आहे मॅडम की पेशंटला ट्रीट करण्याबरोबरच कोरोना काळामध्ये खरं तर तुम्हाला स्वतःची मानसिकता आणि शारीरिकदृष्ट्या तुम्हाला स्वतःला निरोगी ठेवणं खूप या ठिकाणी ती मोठी जबाबदारी तुमची स्वतःवरती होती. कारण फक्त पेशंटलाच बरं करायचं किंवा त्याची मानसिकता त्याला शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवायचं असं नाही, तर तुम्हाला स्वतःला पण ते करणं गरजेचं होतं. कारण तो काळच असा होता की जो भीतीदायक होता. म्हणजे कोरोना हा शब्द जरी ऐकला तरी भीती वाटायचा. असा एक पिरियड आपल्याला येऊन गेले आपल्या लाईफमध्ये मार्च, एप्रिल, मेच्या दरम्यान. तर मग तुम्ही पेशंटचं थोडक्यात सांगा, आणि तुम्ही स्वतःला पण ही कसरत होती तुमच्यासाठी, कारण इथं येऊन तुम्ही पेशंटशी थोडं कुठेतरी रिलेट होत होता आणि घरी जाऊन पुन्हा तुमची फॅमिली होती ती सुद्धा सेफ राहिली पाहिजे, हा पण एक दृष्टिकोन होता. त्या निमित्तानं तुम्हाला स्वतःला सेफ ठेवणं, स्वतःसाठी ठेवणं आणि विथ फॅमिलीसाठी सेफ ठेवणं, ह्या दोन जबाबदाऱ्या तुमच्यावरती होत्या. तर ते तुम्ही कशा पार पाडल्या थोडक्यात फक्त सांगा. जनरली मार्च 2020 पासून म्हणजे पहिली आमची 8 मार्चला मीटिंग झाली कलेक्टर ऑफिसला की असं बाबा आजार येणार आहे. त्यावेळेस मला खरं माहिती पडलं की म्हणजे जनरली आपण TV वरतीच ऐकत होतो. त्यावेळेस माहिती पडल्यानंतर
म्हणजे ठीक आहे, मी असं म्हणजे काय असं जास्त मी तरी असं डोक्यात विचारच आणला नव्हता की असं काय आहे, ठीक आहे बाबा असं. मग नंतरनं 22 मार्चला आपलं पहिलं लॉकडाऊन पडलं. त्याच्यानंतरनं जरा सेन्सिटिव्हिटी जास्त झाली. मग ते यूट्यूबवरती वगैरे इकडं तिकडं दाखवायचं. इटलीमध्ये जनरली कसं पोकलेने जेसीबीने असे लोक भरतायत आणि टाकतायत असं इकडं तिकडं. मग असं काहीतरी आहे ना, पण असं म्हणजे मनातून मॅडम मला कधी अशी भीती वाटलीच नाही याची. काय नाही, जे होईल ते चांगल्यासाठी. आतापर्यंत लाईफमध्ये एवढं स्ट्रगल झाले ना, काही नाही, हे पण आपण फेस करणार एवढा विश्वास होता त्याच्यावरती. नेमकं कसं मी अर्बन PSCला असल्यामुळे माझा म्हणजे आपल्या फलटण सिटीतले आणि बाकीचे बाहेरच्या तालुक्याच्या लोकांचा पण बघण्यात म्हणजे त्यांना जवळून बघण्याचा, बाकीची मदत पुरवण्याचा जो काही हे होता तो माझ्याकडे चार्ज दिला गेला असा बऱ्यापैकी असा. त्याला म्हणजे सुरुवातीच्या काळात तरी म्हणजे कसं लोक जास्त, पहिली केस आपल्याकडे जूनमध्ये बाहेर पडली. 14 जूनला पहिली केस बाहेर पडली आणि तिचे आम्ही टोटल मॅडम काहीतरी 100 लोक हाय रिस्क काढलेले. रविवार पेठेतल्याच होत्या आजी. त्या डेथ झाल्या, त्या मयत झाल्यानंतर जी लोक आली त्या सगळ्यांनाच आम्ही उचललेलं. म्हणजे याच्यामध्ये अगदी तुम्हाला सांगते म्हणजे बाबा महाराजांपासून सगळे लोक इन्व्हॉल्व होते. खूप छान प्रकारे म्हणजे त्यांनी ह्या गोष्टी हँडल केल्या मॅडम असं. म्हणजे त्यामुळे ह्या लोकांचा पण माझा जो क्लोज कॉन्टॅक्ट आला ना या कोरोनामुळे, या सगळ्यांशी चांगलाच कॉन्टॅक्ट आला. जनरली म्हणजे काय झालं आम्हाला त्यावेळी सगळ्यांनी सांगितलेलं की बाबा PPE किट वापरायचे व्यवस्थित, ग्लोव्ज मास्क हे ते. लोकांनी जनरली म्हणजे आम्ही दरवाजातूनच पेशंट चेक करायचे, बाहेरून सोशल डिस्टन्सिंग सगळ्याच गोष्टी होत्या. मग OPDला आले तरी पण ते ग्लोव्ज मास्क हे ते PPE किट व्यवस्थित वापरून पेशंटला हात तर लावायचंच नाही मॅडम असं. ही सुरुवातीच्या फेजमध्ये मी माझी पर्सनली सांगायला गेले ना तर मी सुरुवातीच्या फेजमध्ये मी पण असंच केलं, लांबूनच पेशंट चेक करणं. मग नंतर हाय रिस्क पेशंट जे ठेवले होते हाय रिस्क कॉन्टॅक्ट किंवा पॉझिटिव्ह पेशंट त्यांना पण असं लांबूनच बघायचं. सुरुवातीचे 1 महिना मी असंच केलं की लांबून. पण काही खूप पेशंट असे होते की त्यांना गरज होती मॅडम की त्यांना जवळ जाऊन हे करायचे. मग मी होम बेसिसवरती असे घरी जाऊन, आम्ही होम बेसिसवरती आपण जो पेशंट ठेवायचे ते मी घरी जाऊन चेक करायचे PPE किट घालून, ग्लोव्ज मास्क वगैरे. पण नंतरच्या काळात तर असं झालं की ते PPE किट घालायला पण मॅडम माझ्याकडे वेळ नसायचा जनरली. मग मी ते PPE किट पण घालायचे नाही. मी स्वतः सांगते, मी मास्क आणि प्रॉपरली ग्लोव्ज आणि सॅनिटायझर एवढाच यूज करायचे. मला स्वतःला पण असं लागण झाल्यासारखं व्हायचं मॅडम की मला म्हणजे सर्दी खोकला कणकणी आल्यासारखं वाटायचं. पण मी त्या काळात काय करायचे, एकदम हायर अँटीबायोटिकचा डोस घ्यायचे, गरम पाण्याचा वापर आहे ते, आणि मी 2 दिवसात रिकव्हरी करायचे स्वतःची. अगदी इथून घरी इथून म्हणजे काम करून गेल्यानंतर घरी माझं 1.5-2 वर्षाचं बाळ होतं. घरी गेल्यानंतर पहिले मी आंघोळ वगैरे करायची आणि वाफारा घ्यायची. एवढे 2च पथ्य व्यवस्थित पाळले मॅडम असंच म्हणजे आम्ही म्हणजे कार्यक्रम आमचा असाच चालू होता. आता करायचं म्हटलं ना RT-PCR रॅट आमचे करायचं म्हणजे मला प्रांतसाहेब वगैरे आमचे सगळे खूप मागले, शिवसाहेब वगैरे, की मॅडम एकदा करून घ्या. काय म्हणजे आपल्यामुळे दुसरे इन्फेक्ट होतात, पण करून घ्यायचं तर आपल्याकडे आरोग्याकडे ना मॅडम एवढा स्टाफ नाही आहे. आणि त्या काळात जर एक पेशंट जर पॉझिटिव्ह आला, समजा मी पॉझिटिव्ह आली तर अख्खी UPSC माझी बंद राहणार. आणि मग ही UPSC बंद राहणार तर बाकीच्या लोकांची काळजी कोण घेणार मॅडम. त्याच्यामुळे मी सरांना हा मुद्दा पटवून दिला की मी केलं तरी मी सगळेच जाणार आणि 100% मी पॉझिटिव्ह येणार, मला माहिती आहे सर. मग त्याच्यामुळे मग सगळ्यांना एक विश्वास बसला. हां म्हटलं खूप जास्त सिरियस झालं ना 100% म्हटलं आम्ही करणार म्हटलं टेस्ट. पण तेवढ्यात होतंय ना बरं तर काय प्रॉब्लेम नाही. मग असं करतच म्हणजे आमचे नगरपालिकेची सीओनी वगैरे सगळ्यांनी म्हणजे आपण सॅनिटायझर मास्क हे प्रॉपरली मॅडम यूज करणं. ह्याच्यामध्ये PPE किटपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा रोल हा मास्क आणि सॅनिटायझरचाच आहे मॅडम. आपण जर ग्लोव्ज घालायचे म्हटलं ना आणि ग्लोव्ज घालून मोबाईल ऑपरेट करायचं म्हटलं तर त्याच्या विषाणू लगेच त्याच्यावरती लागतं, पुन्हा तो कानाला लागतो, इकडं तिकडं लागतो. कोरोना काळात विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना तुमच्याबरोबर कामामध्ये कार्यरत असणारी टीम, थोडक्यात माहिती सांगा का त्यांच्याबरोबर तुमचा कसा अनुभव होता त्यांच्याबरोबर काम करताना? कोरोना काळातली टीम म्हणजे माझी 1 नंबर टीम होती. म्हणजे मी बोलेल ना त्यांच्याबद्दल एवढी कमीच आहे मॅडम. असं म्हणजे इथून जर बोलायचं झालं तर माझा जो स्टाफ आहे असं म्हणजे अगदी आमचा सिस्टर स्टाफ झाला, आशांचा स्टाफ झाला, किंवा माझा जो लॅब टेक्निशियन असेल, फार्मसी ऑफिसर असेल, आमचे या सगळ्यांबरोबर काम करताना म्हणजे सगळे एवढे खूप छान कॉपरेटिव्ह होते सगळे. ही लोक तर कॉपरेटिव्ह होतीच, पण याच्या व्यतिरिक्त जो आमचा नगरपालिकेचा स्टाफ होता मॅडम
नगरपालिकेच्या स्टाफने तर खूप म्हणजे अगदी आमच्या CO साहेबांपासून जे त्यांच्या संलग्न होते अधिकारी त्या लोकांनी पण आम्हाला टोटल बाबा एखादा पेशंट इथं पॉझिटिव्ह सापडला त्यांनी आम्हाला ॲम्ब्युलन्स गाड्या प्रोव्हाइड करण्यापासून त्या पेशंटपर्यंत घेऊन जायचे, सगळं ग्लोव्ज मास्कपासून सगळा पुरवठा करायचे. अगदी प्रांत ऑफिसमध्ये झाले, अगदी बाबा महाराज वगैरे झाले ना मॅडम, हे पण लोक खूप म्हणजे एखादी गोष्ट बोलली आणि त्यांनी केली नाही असं नाही. त्याच्यामुळं ते एवढे कॉपरेटिव्ह आणि अटेंटिव्ह राहिले, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला फेस करणं फार सोपं झालं. अगदी पंचायत समितीतले आमचे तालुका आरोग्य अधिकारी झाले, तिथला स्टाफ झाला, युनिटीने सगळी कामात होती. म्हणजे आमच्या मीटिंग व्हायच्या मॅडम याच्यावरती की आठवड्यात 2-3 दिवसाला प्रांत ऑफिसला झालं किंवा रेस्ट हाऊसला मीटिंग व्हायच्या. बाबा असायचे, महाराज असायचे, प्राण DYSP CO साहेब, BDO मॅडम, सगळ्यांचं कुठं काय करायचं हा आराखडा तिथून आखला जायचा आणि तसं पुढे काम करत राहायचं. असं म्हणजे याच्यात सगळ्यांनीच अगदी शिक्षकांपासून मॅडम सगळ्यांनी फार मदत केलेली, हाय रिस्क शोधण्यापासून, ग्रामसेवक झाले, तलाटे झाले, सगळ्यांनी. आणि आपण सगळ्यांनी म्हणजे युनिटीने काम केल्यामुळे एवढ्या याच्यावरती आपण एवढं मात करू शकलो. त्याच्यामुळेच आज फक्त फलटण सिटीमध्ये 36 डेथ आहेत मॅडम फक्त कोविडच्या मार्चपासून मॅडम. नाहीतर ही जर युनिटी नसते ना आपल्यामधली तर 100% म्हणजे काहीतरी वेगळंच घडलं असतं याच्यामध्ये. नाही, खरोखर खूप छान. आणि फलटण सिटीने सगळ्यांनीच फार छान कॉपरेट पण केलेलं आहे मॅडम. असं तुमच्या आवडीनिवडी आणि छंद काय आहे? मदत करणं हा तर आहेच, पण मला गाणी ऐकायला खूप आवडतात. असं मोटिवेशनल स्पीच. त्याच्यामुळे म्हणजे मी तुम्हाला सांगू आज माझं खरोखर एवढं बिझी शेड्यूल आहे, पण काहीतरी म्हणजे मी असा विचार केला की माझ्या स्टोरीतून एखाद्याला जरी इन्स्पिरेशन मिळालं, कारण आज फार लोक डिप्रेशनमध्ये आहेत मॅडम, याच्यातून कोणाला तरी असं पटेल बाबा नाही होतं, केल्यानंतर सगळं पॉसिबल आहे. त्याच्यासाठी म्हणलं काय, त्याच्यासाठी खरोखर हा वेळ काढला. असं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तसं तुमच्या जीवनामागे काही कोणी सपोर्टिव्ह व्यक्ती आहेत? सांगितलं की माझ्या पाठीमागे माझे आई वडील तर खंबीरपणे होते, माझे मिस्टर. आणि जॉबला लागल्यापासून ना मॅडम म्हणजे मला जेवढे माझ्या लाईफमध्ये आले ना ते सगळेच माझ्यासाठी सपोर्टिव्ह राहिले. म्हणजे आज इथं मी काम करते ना UPSCमध्ये, माझ्यासाठी सगळ्यात मोठा सपोर्ट म्हणजे आमचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत काटकर साहेब, सगळ्यात मोठा सपोर्ट आहे मॅडम. एखादी गोष्ट बोलली नाही केले काय नाही मॅडम, ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल असं. इथले इव्हन जसे झाले नगरसेवक वगैरे झाले, महाराज झाले, बाबा झाले, सगळेच सपोर्टिव्ह आणि कॉपरेटिव्ह आहेत असे. इथे म्हणजे इथं जॉब करणं मॅडम फार अवघड आहे तुम्हाला सांगते असं, पण त्यांच्यामुळे मला कसा जॉब माझा होऊन जातो नाही ते मला काही माझ्यासाठी फार इझी होऊन जाते. सगळं आहेत आणि खूप छान करू शकतो, खूप सोपं आहे असं वाटतं, काय अवघड नाही आहे करणं. अगदी म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी झाले ना आमचे, ते पण फार सपोर्टिव्ह आहेत सगळेच लोक. पण नगरपालिका मॅडम फलटणमधली 1 नंबर आहे. एक शेवटचाच प्रश्न आहे मॅडम. महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही आमच्या विद्यार्थिनींना आणि एकूणच महिलांना कोणता संदेश द्याल? ते म्हणजे माझं एक मत आहे असं की माणूस हुशार असणं महत्त्वाचं नाही मॅडम, जिद्दी आणि कष्टाळू पाहिजे. त्याच्या तेवढ्या त्या 2 गोष्टीच्या जीवावरती ना माणूस कुठलंही यशाचं टोक गाठू शकतो आणि कुठलीच गोष्ट अशक्य अशी नसते. कान बंद करून तुमच्या ध्येयावरती जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं ना 100% तिथपर्यंत पोहोचणार. तुम्हाला कोणी नाही असं मागं नाही खेचू शकत. पण हां, तुम्ही किती ऐकताय ते महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमचं मनाचं ऐकताय की बाहेर इतरांचं ऐकताय? मॅडम तुमची जी खरं तर लाईफ स्टोरी आहे किंवा तुमचा जो एकूणच स्ट्रगल आहे तो खरंच खूप एनकरेजिंग आहे किंवा एक इन्स्पिरेशन आहे आमच्या या विद्यार्थिनीसाठी आणि एकूणच महिलांसाठी. कारण मी जसं सुरुवातीला सांगितलं की आपण कुठं काम करतो हे तितकं महत्त्वाचं नाही, पण आपण जे काम करतोय ते जिद्दीनं आणि तेवढेच प्रामाणिकपणे काम करणं. आणि मला असं खूपदा जाणवलं की लेडीजसारखं म्हणजे प्रामाणिकपणे काम कोणीच करू शकत नाही. कारण ती कुठलंही म्हणजे अगदी घरं असो किंवा बाहेरचं काम असो, ती दोन्ही जबाबदाऱ्या चांगलं तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि मनापासून सांभाळते. म्हणजे जसं म्हणतो आपण की मनापासून कुठलंही काम केलं तर आणि प्रामाणिकपणे केलं तर ते यशस्वी होतंच. आणि त्यामुळं महिला खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे की महिलांना फक्त बाहेरचं जर त्या जॉबच्या ठिकाणी काम करत असेल किंवा त्या आउट ऑफ जर करत असेल काम तर ते तेवढंच त्यांना काम नसतं. पुन्हा घरी आल्यानंतर काहीतरी जबाबदारी नक्कीच असते. असं त्या कधी रिलॅक्स राहू शकत नाहीत. आधी घरातून बाहेर पडताना त्यांना घरातलं मॅनेजमेंट करून बाहेर पडावं लागतं आणि घरात आल्यानंतर सुद्धा घरात थोडं काय आपण लक्ष घालावंच लागतं. आणि हे सगळं सांभाळणं तेवढं सोपं नाही आहे, पण ती करणारी एक स्त्रीच असते आणि ती खूप या ठिकाणी आपण म्हणू की खंबीरपणे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते. पण मला महिला दिनाच्या निमित्ताने हे पण सांगावं असं वाटतं की महिलांच्या जसं तुम्ही पण सांगितलं मॅडम की तुमचे वडील आहेत, तुमचे मिस्टर आहेत आणि आपल्या समाजामध्ये जे काही या ठिकाणी चांगले पुरुष आहेत की जे आपली सपोर्ट सिस्टीम आहे की फक्त आपण महिला दिनाच्या निमित्ताने फक्त महिलांचा उदो करणं किंवा महिलांच्याबद्दल बोलणंच एवढंच या ठिकाणी खरं तर मला
मला बोलायचं नाही. तर त्यानिमित्तानं मला हे सांगायचं आहे की आपल्या लाईफमध्ये किंवा ह्या विश्वाचा जो गाडा आहे तो फक्त एक महिला किंवा महिला ओढू शकत नाही, तर तिच्या जोडीला पुरुषाची तेवढीच गरज आहे. म्हणजे ही दोन्ही जी चाकं आहेत ती खरं तर एक संतुलितपणे चालणं गरजेचं आहे. आणि हाच दृष्टिकोन राहिला पाहिजे, कारण महिलांच्यामध्ये महिलाचे जे गुण आहेत त्याच्यावर पुरुषाचे पण गुण आता येऊ लागलेले आहेत, कारण ती खंबीरपणे सगळ्या क्षेत्रामध्ये जाऊ लागलेली आहे. तसं पुरुषाच्या बाबतीत नाही आहे, तो तेवढा स्ट्रॉंग नाही मेंटली. जेवढी वुमन मेंटली स्ट्रॉंग आहे, तुम्हाला ते जाणवलंच आहे तुम्ही रशियामध्ये असताना की तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग तुम्ही स्वतःला फील केलेलं आहे, त्यातूनच तुम्ही ते बाहेर पडलेलं आहात. तर पुढच्या तुमच्या भावी आयुष्यासाठी आमच्या या टीमकडून, आमच्या माळजिराजे शेती विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजकडून या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात मॅडम, आणि आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात, खूप चांगली माहिती दिली आणि तुमचं एक इन्स्पायरिंग स्टोरी तुम्ही आम्हाला ऐकवलीत, त्याबद्दल धन्यवाद.